आजचा पॉडकास्ट उलटा होणार आहे सगळा. हो, आज मी होणार आहे होस्ट आणि अखलाकबाई होणार आहेत गेस्ट. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किती कमवतं, त्याची काय इन्कम असतं. अखलाकबाई, आजचा माझा पहिला क्वेश्चन यायचा आहे की एक सोशल मीडिया जो इन्फ्लुएन्सर असतं त्याच्या करिअरबद्दल तुमच्याजवळ काहीतरी मला गायडन्स हवा आहे. ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बघून त्याला काय खायला ठेवला पाहिजे. यस, लोकांना त्याचा खंच कंटेंट पासून यायला आणि मग त्या टॉपिकवर तो त्याचा नीच असेल. आता आजकाल तर हर एक कॅमेरा मोबाईल हर एक चीज उचलतात आणि रील्स सगळीकडे रील्स शॉर्ट्स वगैरे हे शेअर करत असतात. मग त्यांचा काही लाईनच जर समजत नाही की त्यांना काय करायचं काय दाखवायचं आहे. कॉन्टेंट जी असतं ना ती तुमचा राजा असतं. माझ्या सांगा जे लोक मला वाईट बोलत होते आज ते मला सांगा सेल्फी काढतात. तेव्हा जुत्याच्या दुकानमधला मिठाई विकू नको. चॅनल मॉनिटाईज झाला खलास. हा, आता पैशाचा डॉलरचा पाऊस पडेल. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किती प्रकारने इन्कम रेव्हेन्यू जनरेट करू शकते. बरोबर, कमीत कमी 11 मी आत्ता सांगू शकतो की इतके सोर्सेस आहेत. दोस्तांनो, कोकणी पॉडकास्ट न्यू एपिसोड तुम्ही बघता आणि आजचा पॉडकास्ट उलटा होणार आहे सगळा. हो, आज मी होणार आहे होस्ट आणि अखलाकबाई होणार आहेत गेस्ट. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्हाला लोक जे विचारत असतात की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किती कमवतं, त्याची काय इन्कम असतं, त्या टॉपिकवर आपण अखलाकबाईशी आज बात करणार आहोत. जी, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू. मी अखलाक नागुडणे आणि आमचे आजचे होस्ट आहेत जुनेद खान देशमुख, कोकणी बात चॅनल, JD एंटरटेनमेंट चॅनल. येस अखलाकबाई, आजचा माझा पहिला क्वेश्चन यायचा आहे की एक सोशल मीडिया जो इन्फ्लुएन्सर असतं त्याच्या करिअरबद्दल तुमच्याजवळ काहीतरी मला गायडन्स हवा आहे. मग बेहतरीन क्वेश्चन आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह ह्यातला पुरा तुम्हाला माहिती मिळेल. बरीचशी लोक हे विचारतात आणि बरीचशी लोक त्यातला आपल्या झोपतात पण, आणि त्यांच्यासाठी भरपूर गायडन्स असेल. आणि जे लोक फक्त व्लॉग्स बघतात आणि ते समजतात की ह्यातला मुख्य बेहतरीन करिअर आहे, ब्राईट आहे. ते सगळ्यात पहिले की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते इन्फ्लुएन्सर आहेत, ते क्रिएटर आहेत. त्याला इन्फ्लुएन्सर बोलले जाते, क्रिएटर बोलले जाते. त्यातलं करिअर नसते. ओके, सगळ्यात पहिले गैरसमज दूर करा की सोशल मीडिया हे इन्फ्लुएन्सर क्रिएटर, त्या करिअर नाही. सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे, ते अलग अलग नावानी आहे. फॉर एक्झाम्पल, आपण यूट्यूबवर जास्त ॲक्टिव्ह हो, आपण फेसबुकवर ॲक्टिव्ह हो, आपण इंस्टावर ॲक्टिव्ह हो. तर 3 प्लॅटफॉर्म हेच झाले. सगळे 3 प्लॅटफॉर्म वेगळे. अशी WeChat आणखीन जे पण कोणते सोशल अर्निंग किंवा नॉन अर्निंग जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती लोक असतात त्याला सोशल प्लॅटफॉर्म बोलतात. आणि त्यातला तुम्ही जितका कंटेंट जी पण काय द्याल ते तुम्ही कंटेंट क्रिएटर व्हाल. तुम्ही लोकांसाठी इन्फ्लुएन्स करता म्हणून तुम्ही इन्फ्लुएन्सर बोलायला जाल. तर हे प्लॅटफॉर्म्स आहेत. ह्या प्लॅटफॉर्मला तुमचं कंटेंट तुम्ही शेअर करायचं आहे. ओके, बरोबर. अर्निंग अलग पार्ट, हे क्वेश्चन अलग असेल. बरोबर. तर आता तुम्हाला क्लिअर झाला की सोशल मीडिया यस मला करिअर नसते. बरोबर. करिअर तुमचा कोणता जॉब करता हो किंवा बिझनेस करता हो, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे, करिअरचे अलग अलग जे फील्ड, हजारो फील्ड आहेत, त्यातलं करिअर बनल्या जाते. यस यस यस. अच्छा, माझा सेकंड क्वेश्चन यायचा आहे जी की एक ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बघून त्याला काय खायला ठेवला पाहिजे. यस, हा मोठा सवाल आहे तुमचा. बेहतरीन. सगळ्यात पहिले की त्याने आपली नीच किंवा सब्जेक्ट किंवा काय कंटेंट द्यायचा तो फिक्स करायचा आहे. मग केव्हा त्याला फिक्स नसते, तो अलग अलग टॉपिक्सवर पण टाकत जाते. मग त्याच्याजवळ इतकी सोच आणि समज हवी की मी इतके व्हिडिओज किंवा शॉर्ट्स जे शेअर केले त्यातला व्हायरल खंच यायला, लोकांना त्याचा खंच कंटेंटपासून यायला. आणि मग त्या टॉपिकवर तो त्याचा नीच असेल, तो त्याचा सब्जेक्ट असेल, तो त्याचा टॅलेंट असेल, त्यांनी बेहतरीन त्यातला जास्ती कोशिश करावी आणि त्या विषयावर त्यांनी जास्तीत जास्त बेहतरीन कंटेंट द्यायचा. ओके. एक दुसरा की एक समाजचा एक रिस्पॉन्सिबल सोशल मीडिया सोशल इन्फ्लुएन्सर आपण इन्फ्लुएन्स करतो. इन्फ्लुएन्स बुराईसाठी पण करू शकतो, अच्छ्यासाठी पण करू शकतो. मग तुम्ही इन्फ्लुएन्सर जे हो खेळसाठी असा, बेसासाठी असा की लोकांना बेस्ट नॉलेज देता, सही देता, समाजच्या खिलाफ काय अच्छे निको चीजों देव,
माँ बापच्या खिलाफ, तहजीबच्या खिलाफ, दीनच्या खिलाफ, मजहबच्या खिलाफ, धर्मच्या खिलाफ, आपल्या किंवा दुसऱ्यांच्या असं काही कंटेंट देऊ नको, लोकांना ट्रोल करू नको, ते चीजो सही बात नाही. एक आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ॲज अ मीडिया इन्फ्लुएन्सर, नाही ते आपली कॅटेगरी काय अलग समजल्या जाते. बिलकुल. यस. आणखी एक चीज ही असते की तो ॲज अ क्रिएटर, आता आजकाल तर हर एक कॅमेरा, मोबाईल हर एक चीज उचलतात आणि रील्स, सगळीकडे रील्स, शॉर्ट्स वगैरे हे शेअर करत असतात. मग त्यांचा काही लाईनच जर समजत नाही की त्यांना काय करायचं, काय दाखवायचं आहे. दुसऱ्यांदा पण ऑब्झर्व करा, कारण सब्जेक्ट काय ते पण तुम्ही समजा आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायला हवं आहे, आपल्याला मेहनत करायला हवं आहे. ह्यातला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते. इन्व्हेस्टमेंट बल्कि ह्यातला एक मोबाईल तुम्हाला बेस्ट क्वालिटीचा हवा आहे, ज्याची क्लॅरिटी हवी, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी क्लिअर हवी. तुमच्याजवळ माईक असेल, बेस्ट क्वालिटीचा माईक, सस्त्यावाला पण बेस्ट ह्यातला मिळते, कोडलेस पण मिळते आणि कोडवाला पण मिळते. ती पण हैसियत नसेल, ती एअरफोन जे आपण आहे ना ती पण यूज करू शकतो, बेहतरीन क्वालिटीचा ही येते. तिसरा एक ट्रायपॉड, तुम्हाला तो आपला छोटासा ट्रायपॉड घ्या किंवा सेल्फी स्टिक घ्या आणि त्याचा तुम्ही इस्तेमाल करा आणि बेहतरीन कोशिश करा. जितके मोठे मोठे जे बघले टेक्निकल योगी असून द्या किंवा तो आणखीन दुसरं झारखंडवालं काय त्याचं नाव, मनोज डे. हा, मनोज डे. जर क्वालिटीचा मोबाईल नव्हता, नेटवर्क तिथं नव्हता, तो आपले गॉगल घालून टेरेसवर उभं राहून व्हिडिओ बनवायचो, जबकि गॉगलची एक दांडी एक साईडला तुटलेली असं, मग असा फ्रेम करायचा की गॉगल बेस घेतलं दिसायचो आणि एक साईडचा फ्रेम तुटलेला असायचा. तुमच्याजवळ मटेरियल मिनिंग नाही ठेवत, तुमच्याजवळ तुमचा कॉन्टेंट जी असतं ना ती तुमचा राजा असतं आणि ती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतं आणि मोठा बनवतं. हां, बोलण्याचा मकसद ही आहे की तुम्ही ह्यातला जास्त इन्व्हेस्ट करू नको, बल्कि त्याच्यापासून कमवा आणि त्यातला इन्व्हेस्ट करा. एक्झॅक्टली. जेडी भाई तुमचा अनुभव सांगा की तुम्ही पण जे व्लॉगिंग मध्ये आले हो की तुम्ही मोबाईलची शूट करतो. हो, मी तुम्हाला सांगता माझी सुरुवात झाली मोबाईल पासून. माझ्याजवळ पण ना एकदम एक बारका मोबाईल होता 10,000 रुपयाचा, तिला क्वालिटी नाही होती. तर मग जेव्हा अखलाकबाईंनी मला बोलेन की जुनेद भाई तुम्ही यूट्यूबला या, मी लोकांची कामं करून द्यायचो पण मी स्वतः गावा आलो नव्हतो, पण अखलाकबाईंनी मला इन्फ्लुएन्स केल्याने मी ॲग्री झालो. मी ती मोबाईल काय केलं, एक सेकंड हँड मोबाईल घेतला सॅमसंगचा 25,000 रुपयाला. त्याची क्वालिटी बेस होती आणि मी त्या सेकंड हँड मोबाईलने स्टार्ट केला अल्हम्दुलिल्लाह. पण कॉन्टेंट इतकं दमदार दिलं ना की 4 महिन्यातलं चॅनल मॉनिटाईज झाला. अल्हम्दुलिल्लाह 4 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाला. त्यानंतर मला इन्कम सोर्स थोडं बहुत चालू झालं यूट्यूबशी. त्यानंतर मग मी अखलाकबाईशी डिस्कस केली की आपलं जर 4 महिन्यात मॉनिटाईज होते चॅनल तर का नाही आपण अजून एक चॅनल उघडावा. आणि मग ती चॅनल मग डिस्कस केली अखलाकबाईशी की काय करू. मग माझ्या दिमागातलं राहिलं की का नाही आपण आपला जी एक चॅनल आहे ती एक हिंदी आहे, तर आता आपण आपल्या रिजनल लँग्वेजला कोकणी बातीतला चालू करायचा. आणि तो पण तुमची फेस व्हॅल्यू झाली होती. हा, तोपर्यंत माझी फेस व्हॅल्यू बनली होती, लोकांना कंटेंट पसंत येत होता. यस. त्यासाठीच मी बोललो यूट्यूबला आहे ना गॅरंटी नसतं की तुम्ही चालाल आणि तुमचं चॅनल टिकून राहील. कवा खच्ची चुकी होईल आणि चॅनल डिलीट होईल बोलता येत नाही. बघून हर यूट्यूबर जो सफल आहे आजच्या तारखेतला तो 2 चॅनल बनवतो, एक बॅकअप ठेवतं. त्याचाच मी बोलला एक बॅकअप चॅनल म्हणून मी एक कोकणी भाग चालू केला. चॅनल हॅक पण होतात, डिलीट पण होतात. हा, त्याच्यावरती कॉपी स्ट्राईक येतात. कॉपी स्ट्राईक केला की तुमचा चॅनल गेला. 3 स्ट्राईक गेला का चॅनल ऑटोमॅटिक डिलीट. किंवा मिलियन फॉलोअर्स असून द्या त्यांचा काही उपयोग नाही तुम्हाला. त्यासाठी मी अखलाकबाईजवळ डिस्कस केले. अखलाकबाईला बोललो मला कोकणी चॅनल उघडायचं आहे, माझ्या दिमागातलं नाही. चॅनलचा टायटल कोकणी बातू. तर अखलाकबाईने बोले कोकणी बातू हा शब्द नसतं, लोक आपली बोलतात ज्यांचे त्यांच्या लँग्वेजच्या हिशोबाने बोलतात. शब्द आहे कोकणी बात. तर मग मी ती कोकणी बात फायनल केला आणि अल्हम्दुलिल्लाह तिनवर कॉन्टेंट ऐसा दिला की लोकांनी तिनला 3 महिन्यात सपोर्ट करून मॉनिटाईज केले. मॉनिटाईज झाला म्हणजे तो अर्निंग, डॉलर अर्निंगच्या कॅटेगरीमध्ये आहे आम लोकांना. 1000 सबस्क्रायबर 4,000 इयर हवा होता, तुला 3 महिन्यात कम्प्लीट झाला. यस. मिनिमम टार्गेट असतं युट्यूबचा की 365 दिवसात तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे. जसं मी सुरुवातीला बोलला की तुमच्याजवळ सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचो की खंच्या सब्जेक्टवर तुम्ही द्यायचं आहे. जी बरोबर. जेव्हा तुम्ही खंच्या पण प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ बनवता, जे यूट्यूबचे नॉर्म्स आहेत तेच नॉर्म फेसबुकला पण बहुतेक तेच आहेत.
कॉपीराईट तिथे पण येते, कॉपीराईट स्ट्राईक पण येते, इकडची म्युझिक तिकडे चालत नाही, तिकडची इकडे म्युझिक चालत नाही. त्यासाठी टेक्निकल बाबी समजणं खूप जरुरी. का माहिती आहे काय तुम्हाला सांगता, यूट्यूब जे आहे ना ही गुगलचं प्रोडक्ट आहे आणि तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक जे ते मेटाचा प्रोडक्ट आहे. तेव्हा हे दोघं कॉम्पिटिटर आहेत मार्केटमध्ये एकमेकाचं. तर ह्याची म्युझिक ह्याला चालत नाही, ह्याची म्युझिक ह्याला चालत नाही. प्रत्येकाची म्युझिक प्रत्येकालाच वापरायला लागतं. त्यांच्यासाठी एडिटिंगचं डबल टेबल काम असतं. येस, जे एडिट करतो सेम कंटेंट आहे यूट्यूबवर अपलोड केलं, आता ह्याला तुमचं फेसबुकवर टाकायचं आहे, ती म्युझिक चेक करा जी ही ते खांची फेसबुकसाठी खांची सुटेबल असते, ती म्युझिक तितकीच फक्त तुम्हाला चेंज करायची आहे, बाकी एज इट इज कंटेंट तिकडे तुमचं चालेल. इंस्टावर त्यावर काय कॉपीराईटचा काय प्रॉब्लेम नसते. आणखीन बघा खास जी बात आहे की जे पण क्रिएटर असतात त्यांना सुरुवातीला वर्ष 2 वर्ष मेहनत करायला लागते जर रेग्युलर त्यांनी काम केले ते. आणि अशा लोकांना फॅमिलीचं सपोर्टची मग गरज असते. तर तुमच्या फॅमिलीतला कोण क्रिएटर्स आहेत आणि बेस आहे, बेहयाई फैलवत नाहीत आणि त्यांचं काय युनिक आहे, ते अशा लोकांचे फॅमिली सपोर्ट करा, रिलेटिव्हनी त्यांना सपोर्ट करा. दुनियाचे कामयाब तरी क्रिएटर्सला ते मेजॉरिटी सांगता फॅमिली सपोर्ट करत नाही करत, तरीसुद्धा ते पुढे जातात. आणि मग त्यांना याद येते, आता माझ्या संघात जे लोक मला वाईट बोलत होते आज ते माझ्या संघात सेल्फी काढतात. बरोबर, दुनियाची रीत आहे. दुनियाची रीत. तुम्ही जेव्हा स्वतःला प्रूफ करून दाखवता ना तेव्हा लोक तुमच्या गळ्यात घालायला येतात. जी परत तुम्हाला हे सांगता की तुमचा जो युनिक कंटेंट हवा, सगळ्यापासून काय अलगच ठेवा, जे दुसऱ्याची मॅच नको व्हायला हवं. दुसऱ्या क्रिएटरला बघा, त्याला कॉपी नको करू, पण त्यांना बघून काय शिका, कशी त्या करतात, ह्यांची काय मतलब चीजं आहेत जी लोकांना पसंत येत आहेत, ह्याची एडिटिंग कशी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे, लय कसा आहे, बरेचशी चीजं लँग्वेजमध्ये इम्प्रूव्ह करा. एक्झॅक्टली, त्यातलं तुम्ही काय युनिक करू शकता. ही बघा काय माहिती आहे काय, हल्ली मार्केटमध्ये आहे ना ह्याची व्हिडिओ बघ मी बनवतायचीच, त्याची व्हिडिओ बघ मी बनवतायचीच. तो माणूस त्याला एक लिमिट आहे, तो पुढे नाही जाऊ शकत कारण तो त्याचा दिमाग वापराय नाही, तो कॉपी पेस्ट करते. कॉपी पेस्टला लाईफ मोप कमी आहे. तुम्ही बघा दुसऱ्याला, पण तुम्ही तिला कॉन्टेंट कैसा करू शकता, युनिक कैसा देऊ शकता, ही तुम्हाला बघायचं आहे. यस, परत एक आहे जुत्याची दुकान आहे, बेस चालली आहे आणि तुम्ही बोलता आमचं ब्रँडेड दुकान आहे, जुता बेस चालला आहे, मग आमचे जे कस्टमर येत आहेत चला मिठाई पण त्याचा ठेवूया, ती नाही चालणार. या ठेवा जुत्याच्या दुकानमधला मिठाई विकू नको, कोण घेणारच नाही घेणार. म्हणजे जुतेवाले येणार नाही, मिठाईवाले येणार, मिठाईवरती त्याचे जुत्याचा वास घ्यायला कोण जाणार. एक्झॅक्टली, बोलायचा पॉइंट ऑफ व्ह्यू ही आहे की तुमची जी नीश आहे, जो तुमचा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचा व्हिडिओ अपलोड करा. तुम्ही बनवता व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग, आणि तुम्ही तिनातलं दुसरं काही दाखवत असाल, एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग टाकता, एक जेवणाचा व्हिडिओ टाकता है ना, एक खतावर जाता ती दाखवतो, तर ते व्हिडिओ चालत नाही. तुम्हाला एक निश फायनल करायला लागेल आणि तिनवर तुम्हाला काम करायला लागेल. 2 पैसे जे तुम्ही कमवाल ते प्रॉपर जाग्यावर इन्व्हेस्ट करा. जुने आता जे सांगले नव्हतं की ह्यातलं जास्ती वर्ष लाईफ नसते. मी बेस्ट यूट्यूबर्स आहेत, तुम्हाला सगळ्यांची नावं नाही आहेत, आज पण त्यांची 1.4 मिलियन त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत. काय 1 लाख काय कमी झाले असले, पण ते जेव्हा लॉंग ब्रेकच्या बाद आता ते व्हिडिओ जे टाकतायत त्यातला 1000 20 2000 व्ह्यूज नाही. मी माझ्या नजरेसमोर इतकं यूट्यूबर बघले ज्यांना 8-8 10-10 वर्ष झाली, आज त्यांचं मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत पण त्यांना व्ह्यू येत नाही. का माहिती आहे का, ही जी मार्केट आहे ना, आता एक तर तुम्हाला रेग्युलर राहायला लागतं, शिवाय दुसरी बात की मार्केटमध्ये नवीन फेस येत राहतं. लोक एकच फेस बघून पण बोर झालेली असतात. आणि एक टाइम असं येतं की प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर जवळ सब्जेक्ट खपलेलं असतं, कॉन्टेंट खपलेलं असतं. एक कॉन्टेंट बनवायला 10 वखत विचार करायला लागतं की आता सकल काय बनव. त्यासाठी जी काय बनवा ती विचार करून बनवा, थोडासा बनवा पण ती गोडा बनवा. यस, आणि परत तुम्हाला हे सांगेन की आपल्याजवळ अर्निंगचं ऑप्शन ठेवा. अर्निंगचा ऑप्शन, सेकंड अर्निंगचं ऑप्शन यूट्यूबनी मिळेल किंवा सोशल मीडियानी मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याच्या पहिले आपल्याजवळ छोटा मोठा जे आपलं खर्च आहे, डाटासाठी वेस्ट लागते, ट्रॅव्हलिंग करायला लागते, काही जायला लागते, कंटेंटसाठी काय चीजं विकत घ्यायला लागतात. त्यासाठी सोशल मीडिया जे ॲज अ इन्फ्लुएन्सर त्याला अर्निंग समजून येऊन नको,
बरोबर. मी ह्याचा उतरलाय, मला पैसे मिळायला सुरू होतील असे बरेच युट्यूबर आहेत आमच्या अखलाक तुम्हाला आपल्या ओळखीचे. आपल्या बघा, मी खरोखर तुम्हाला सांगताय, लोकांना काय वाटतं माहिती का, युट्यूबला आल्यावर चॅनल मोनिटाईज झाला खलास, आता पैशाचा डॉलरचा पाऊस पडेल ऐसा लोकांना वाटतं. डिमोटिवेट नाही करत, पण हकीकत आहे की आमच्या सोबत काही युट्यूबर असे आहेत ज्यांना 2-2 वर्ष झालेत, अजून त्यांना $7,500 रुपये महिन्याला नाही. 2-2 वर्ष झालेत, $100 अजून बनलेत नाही. आज $100ची किंमत तकरीबन 7,500-8,000 रुपये, 8,500 धरून चाला. 2-2 वर्ष झालेत, अजून त्यांना एक पण पेमेंट आलेला नाही. तर तुमच्याजवळ तुमचा अर्निंग सोर्स पाहिजे. तुम्ही तुमचा काम धंदा टाकून ह्यांच्या म्हणती नाचून नको. बघा, मी सुरुवातीला जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केला, माझा बिझनेस होता ना, आज पण आहे, पण तेव्हा माझा ऑफिस होता. अकलाकबाई माझ्या ऑफिसला यायचं. जेव्हा मला प्रॉपर इन्कम चालू झाली, माझं सगळं खर्च निघायला लागला, तेव्हा मी ऑफिस बंद केला. आज पण काम करता, पण वर्क फ्रॉम होम करता. अल्हम्दुलिल्लाह आता सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. अखलाकबाई, एक माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न यायचा असेल की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किती प्रकारने इन्कम रेव्हेन्यू जनरेट करू शकते? बरोबर. म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी किंवा कंटेंट क्रिएटरसाठी सोर्स ऑफ इन्कम काय असू शकतात? माशाल्लाह, बेस्ट क्वेश्चन आहे. आणि धंद्याची बात जो लास्ट क्वेश्चन होतो, पण ह्याचं आन्सर इतकं मोठं असणार आहे. कमीत कमी 11 मी आत्ता सांगू शकतो की इतके सोर्सेस आहेत. ओके. पहिला, जसा यूट्यूबर आहे, तुम्ही त्याचा रूल आहे 1000 सबस्क्रायबरचे 1000 घंटे वॉच टाईम. तुम्ही मॉनिटाईजमध्ये आले हो, तुमचे डॉलर इन्कम व्हेरी नेक्स्ट डेपासून सुरू जायचा प्रोसेस असते. तो एक अलग सब्जेक्ट आहे. पण यूट्यूबचा त्याला ॲडसन्सची इन्कम होतात. ॲडसन्स यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला तुम्ही ही होता ती ॲप्लिकेबल होतं. म्हणजे यूट्यूबची तुम्ही ते त्याचे टर्म्स कंडिशन पुरे केले की यूट्यूबचे तुम्ही पार्टनर बनता. आणि ते पण यूट्यूब तुम्हाला 55% देते आणि यूट्यूब स्वतः 45% ठेवतं. येस. मग ते आपण बोललो अरे 55%, पण ते किती होतात? व्हिडिओ जर लोकांनी पूर्ण बघले, ते 1000-1200 व्हिडिओ जर लोकांनी 8 मिनिटाच्या पुढचा जो असते तो बघले, ते $1 नक्की बनते. नाही ते 3000 किंवा 4000 व्ह्यूजवरती पण $1 बनते, म्हणजे ₹85 बनतात. ते हिसाबने समजा तुम्हाला एक सांगायचं, पहिला सोर्स ऑफ इन्कम हे आहे की ॲडसन्स त्याला बोलतात. जी यूट्यूबची तुम्ही व्हिडिओ बघताना ॲड्स येते ना, त्यालाच ॲडसन्स बोलतात. त्याचे पैसे यूट्यूबला पण मिळतात आणि आमच्या लोकांना पण मिळतात. एक. नंबर 2 असते सुपर थँक्स. तुम्ही कोणाचा व्हिडिओ बघता, हरेकच्या खाली सुपर थँक्स लिहिलेलं दिसत नाही, तिथे ना डॉलरचा साईन असते. दिल चालतं आणि त्याचा डॉलरचा साईन असते. त्यावरती तुम्ही आपलं क्लिक केले हो की तुम्हाला ती त्या तुमच्या जीपेवर घेऊन जाते. जीपेवर गेले हो की तुम्हाला जो कोणाचा व्हिडिओ पसंत येते, ते तुम्हाला वाटते ह्याला ₹20 देऊन दे, की ₹40 देऊन दे, का 200 देऊन दे, की 1000 देऊन दे, का 2000 देऊन दे. ते तुम्हाला ऑप्शन देईल. अमाऊंट तुम्ही त्याचा एक कर्सर असते, तो स्लो मोठे नेले की अमाऊंट वाढत जाते. तो वन टाईम पेमेंट तुम्ही त्याला क्लिक केले की त्याला जो पेमेंट यूट्यूबला जाते. की लोकांना वाटते की आम्ही लांबशी बघतो, ह्या माणसाला काय इतका आम्ही अकाउंट नंबर मागत बसू, नंबर नाही काय नाही. तर तुम्ही त्याला ते सुपर थँक्स त्याला बोलतात, त्याच्या थ्रू मदत करू शकतो. त्याला 70% यूट्यूब क्रिएटरला देते, 30% काय यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे त्याला ठेवते. पण जो क्रिएटर आहे इंडियातला आपला होते 6% GST पण त्याच्यावरती कापते. मग GST कापल्या जाईल, मग झालेली अमाऊंट ती मिळेल. नंबर 2 झाला. नंबर 3 आहे सुपर चॅट. जेव्हा कन्झ्युमर यूट्यूबर जो लाईव्ह येते त्या टायमात ते ऑप्शन तितक्याच टायमातला ऑन होते असते की त्यांनी सेटिंगमधला ऑन ठेवला नसला आणि तो जर एलिजिबल आहे मॉनिटायझेशन त्याचं झालेलं आहे, तर ती सुपर चॅटचं ऑप्शन त्याचा जर ऑन केला नाही त्याच्या ॲपशी क्रिएटरनी, ते त्याला त्याचे बघणारे जे व्ह्युअर्स ऑनलाईन त्या टायमात लाईव्ह असतात ते त्याला ₹10, ₹20, ₹50 जे पण काय जी काय सपोर्ट करायचं सपोर्ट करू शकते. LED 70-30%. 3 झाले. नंबर 4 आहे, ज्या तो व्हिडिओ बघतो किंवा चॅनलवर जातो तिथे एक जॉईन ब्लू रंगाचा JOIN जॉईन लिहिलेलं आहे. ते जॉईन म्हणजे तो मेंबरशिप असते. बरीचशी लोक बोलतात, इव्हन मला पण काय लोकांनी हेल्प केले, 2-3 लोकांनी, कोणी एकदा केला, कोणी 3 महिने कंटिन्यू केला, असं करून म्हणजे 2-3 तास झाले. पण जायला मला अनुभव मिळाला. मला जॉईन बटन पण ऑन आहे, तुमचा पण असेल ऑन. तर जॉईनवर क्लिक केल्यावर त्याला एक मंथली एक सिलेक्टेड अमाऊंट, मग ₹89 असून द्या, ₹200 असून द्या, 500, 1000 जे 89 पासून सुरू आहे. तर जॉईन बटन म्हणजे मेंबरशिप.
ते खंयचे पण क्रिएटर ते हमेशा डेडिकेटेड फॉलोअर्स असतात, ते त्याला हमेशा त्याला करत असतात सपोर्ट. त्या जॉईन बटनच्या थ्रू पण त्याला ती इन्कम होते, ही चौथा इन्कम झाला. आणखीन एक आहे जी आपल्या इंडियातला ती जास्ती नाही चालत, जी करत नाही लोक, कारण आपण बघतो की आपल्याला सुपर टॅक्स किती मिळले आजपर्यंत, जॉईन किती लोकांनी केले, सुपर टॅक्स किती मिळले. तर ती आहे पॅट्रियॉन म्हणजे पार्टनर त्याचा, की तुम्ही काय करता, एक जो ट्रॅव्हलिंग करतोय किंवा खंच्यावरती जे पण व्लॉग्स जो बनवतोय, की त्याला एक पॅट्रियॉन जे आहे ना, हे असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती तुम्ही मेंबर बनायचं. पॅट्रियॉनमध्ये जायचं, क्लिक करायचा, त्याचा जो लिंक दिलेला असेल क्रिएटर, तो लिंक असते डिस्क्रिप्शनमधला, क्लिक केलं की तुम्ही त्याला एक सिलेक्टेड अमाऊंट तुम्हाला जी द्यायची असेल ती तुम्ही त्या पॅट्रियनच्या अकाउंटला ट्रान्सफर करायची. पॅट्रियन त्यातला 10% होते आणि 90% क्रिएटरला. आणखीन एक आहे पेपाल, सगळ्यांना माहिती आहे पेपालला तुम्हाला जीमेल, जो ईमेल आय डी असते तो तिथे फक्त तुम्ही टाकायचं असते, समोरवाल्याचं ईमेल आय डी घेऊन तुम्ही क्रिएटर म्हणा किंवा ह्याला देणं चाहता, आमचं ईमेल आय डी, आमचा पण पेपालला अकाउंट हवा आहे, तुमचा पण हवा आहे. आमचा असेल तर तुम्ही आमचा ईमेल आय डी घ्याल आणि तिथे पेस्ट कराल, अमाऊंट टाकाल, ती ऑटोमॅटिक ती आम्हाला ती मिळते. सर्टन डेजच्या आतला तितकी अमाऊंट मिळते. ही पण एक इन्कम झाला. तर हे कॅशचाही झाला. तर आणखीन हे कॅशमधला की कुणाचं प्रमोशन करायचं आहे, कुणाचं हॉटेलचं, कुणाचा बिझनेसचा, त्याच्यावरती मी दिनेशच्या डिटेलमध्ये आणखीन अनुभव सांगेल, आम्ही दोघांत बात करू. ती असते काय लोक जसं तुम्ही बघता रवीश कुमारचे बघता, ब्रिजेश वशिष्ठचं बघता, नॉकिंग न्यूजवाला, मोस्टली न्यूज चॅनलवाले एक QR कोड टाकत असतात आपलं डिस्प्ले, किंवा ट्रॅव्हलर्स पण लोक टाकतात की आम्ही ट्रॅव्हलिंग करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करण्याचे चाहत असाल ते आपल्या बँकेचा QR कोड जीपेचा किंवा फोनपेचा वगैरे टाकतो. मी पण ही टाकून अनुभव घेतलो म्हणून सांगताय. मला कुणी एकदा ₹1 पण दिला, 50 पण दिले, 100 पण दिले, 499 पण दिले, 800 पण दिले, टोटल म्हणा 3,000 टोटल लाईफ मध्ये मिळेल. पण तुम्ही अनुभव घेतो म्हणून मी बात करतो. आता मी तो QR कोड टाकत नाही, व्हिडिओच्या मधा किंवा लास्टला मी टाकायचो. तुम्ही जर मला सपोर्ट करण्याचे असेल QRच्या थ्रू ती अमाऊंट त्यातून आपल्या कापल्या जात नाही, ते डायरेक्ट आपला बँक डायरेक्ट QR आपण आपला दिला होती नसते, तर ती त्या क्रिएटरला डायरेक्ट मिळते विदाउट डिडक्शन. हां, त्याला IT पे करायचं असते, त्याचा जी इन्कम शो होते ना अकाउंटला यायला, ती त्याने IT पे करायचा. एक ते ही चीजेला काय चीज होते, एक मटेरियलिस्टिक हेल्प असते की हा क्रिएटर आहे, असं वाटते अरे गरीब आहे, थोडं मेहनत ते करते, मग ह्याचे ट्रॅपॉड नाही, ह्याच्याला खंचं गॅजेट नाही, खंची माईक नाही प्रॉपर आहे, किंवा खंची चीजची वस्तू जी आहे ना ती आपण त्याला लोक डोनेट करतात है ना त्या क्रिएटरला, मग ती त्याला मटेरियलिस्टिक हेल्प मिळते. आणखीन एक आहे, जेव्हा तुम्ही फेमस होता सर्टन 50,000च्या वरती 20,000च्या वरती तुमचे जे सबस्क्राईब होतात, व्ह्यूज बेस मिळतात, तर मग कंपनी जे आहेत ना, जे अलग खंची मोबाईल कंपनी, खंची गॅजेट, खंचा पण का प्रोडक्टचा कंपनी असून द्या, ती कंपनी काय करते की ही माझा प्रोडक्ट ही तू घे, ह्याची तू प्रमोशन कर, ह्याच्याबद्दल तू डिटेल सांग, आम्ही तुला डिटेल देतो, तुझ्या चॅनलवरती सांग. त्यांना पेड प्रमोशन बोलतात थोडक्यात. हा, तो नाही सांगतात, तो पेड नसते, तो आहे ना, तो बार्टर सिस्टम. ही चीज, ही मोबाईल आहे, मोबाईल जुनेबाई घ्या आणि ह्याचा काय सगळं कसा यूज होईल तुम्ही सांगा, ही मोबाईल तुम्हीच ठेवा, त्यांना बार्टर सिस्टम बोलतात. त्याला बार्टर सिस्टम बोलतात. पण हा बार्टर मध्ये काय असते, ही चीजची व्हॅल्यू आहे जी ती तुम्ही आता हे केलं, त्याचं प्रमोशन केलं, ती गव्हर्नमेंटच्या नजरेत आहे, तुम्ही त्याचा पेड प्रमोशनचा लोगो लावायला हवा, त्याचा जो ऑप्शन येते तो ऑन करायचा आहे, आणि ती व्हॅल्यू त्याच्यावरती तो गव्हर्नमेंट टॅक्स लावेल. नाही टॅक्स भरला दिलाय 10 लाखाचा पनिशमेंट आहे आणि सजा पण अलग होते. तर तो हा बार्टर झाला. एक आहे पेड, जुने म्हणजे मला मोबाईल झाली, मला मोबाईल नको, मला पैसे काय असेल ते, मला 10 दे, 20,000 दे, 1,00,000 दे, काय असेल ते दे. मग जी डन होईल, मग तो समोरशी काय करणार, पेमेंट ह्याच्या अकाउंटला मिळेल, हा त्याचा व्हिडिओ बनेल, त्याचा प्रोडक्ट त्याला वापस देऊन टाकेल, किंवा कंपनीमध्ये जो पैसे पण त्याचा प्रोडक्ट पण तो. मग हे काय करणार, गिव्ह अवे करतात, हे मग कुणाला मग देऊन टाकतात, पण भाडं पण देतील, फ्री कशी पण देतील. बरोबर, बार्टर पण झाला आणि पेड प्रोडक्ट प्रमोशन द्यायला. काय चीज असे असतात हॉटेल. आता जुनेद बाय तुमचं थोडंसं मी तुम्हाला आता मोका देईन की तुम्ही जे लोकांचे प्रमोशनचे व्लॉग्स बनवतो, तुमचा डील कसा असते आणि त्याच्यापासून बेनिफिट काय होते. ओके, बघा सगळ्यात पहिले की आपण ज्या एरियात राहतो ना कोकणातला, त्या आपल्या कोकणी माणसाच्या बिझनेसला प्रमोट करायला प्लॅटफॉर्म नाही होता. आता TV जे आहेत, TV चॅनल्स,
थंय तुम्ही तुमची लोकलची ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकत नाही, दिल्या तर तुम्हाला ते चार्जेस पडवत नाही, ते लाखो रुपयातल्यान ते चार्जेस घेतात सेकंदाचं. तर मग आपण त्या हिशोबाने काय केलं, आपल्या चॅनल आपल्याजवळ ऑडियन्स आहे, मग आपण काय करता, ज्याचा कोणता नवीन ओपनिंग सेरेमनी आहे किंवा बिझनेस नवीन टाकलेला आहे तर त्यांचा आपण व्हिडिओज बनवतो आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ते पोचवतो आणि त्यांचं एक ठराविक आपलं काही चार्जेस आहेत ते आपण घेतो. त्यांनी काय होतं, 2 पैसे आपल्याला मिळतात आणि तो जो बिझनेस टाकून बैठलाय माणूस त्याला ऑडियन्स मिळतं, त्याला कस्टमर मिळतं आणि त्याचा नेक्स्ट डे पासून धंदा सुरू होतो. म्हणजे 6 महिनं मास्का मारत बैठा गिराकाची वाट बघत, त्यांच्या ऐवजी त्यांनी थोडंसं पैसा आपल्याला दिला आणि आपण त्याला ऑडियन्सपर्यंत एका दिवसात एका रात्रीत पोचवल्या आणि त्याचा बिझनेस स्टार्ट झाला. अल्हम्दुलिल्लाह आजपर्यंत मी जेवढं पण स्पॉन्सर केले त्या लोकांनी मला फोन करून शुक्रिया अदा केले नाहीत. इनफॅक्ट आत्ता मी जेव्हा भेटले होतो तेव्हा पण अखलाक भाईला विचारा, मला कॉल येईल 2 जणांचं पण. आत्ता जे मी काल ह्या 2 दिवसातलं जे व्हिडिओज केलं त्या लोकांनी मला फोन करून बोलून की जुनैद भाई मोप मोप शुक्रिया, आमचा कस्टमर चालू झाला अल्हम्दुलिल्लाह, तुमचे व्हिडिओ सगळ्यावर पोचले आणि लोकांनी बोलले की आम्ही व्हिडिओ बघून आलेला. तर हा एक बेनिफिट असतं आपलं पण, क्रिएटरचं पण आणि समोरवाल्याचं पण. यस, हा बरोबर. तर असं असते की प्रमोशन जे होते त्या प्रमोशनचा 1 टाइम मिळते, जो छोटासा जो काय पेमेंट असेल तो, पण लॉंग टाइम जे ना समोरवाल्याला कस्टमर मिळतात, कस्टमर्सला मिळतात, एक त्याची ब्रँडिंग होऊन जाते. येस. आणखीन एक सांगता, बाय मी अ कॉफी हा मला जितके आपले बघणारी लोक आहेत त्यांना 100% ते नाही माहिती आणि आपले ग्रुपचे क्रिएटर्स जे आहेत 55 पेक्षा असतील त्याला एकाला पण नक्की 100% नाही माहिती असेल व्हॉट इज बाय मी अ कॉफी. बाय मी अ कॉफीचं डिटेल सांगण्याच्या पहिले मी सांगेन सर सैयद अहमद खानचं जमानो याद करा. सर सैयद अहमद खानची अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनवले, त्या टायमातला लोक त्याला बोलत, ते लोकांशी हेल्प मागत असत, पैसे द्या युनिव्हर्सिटी बनवायची आहे. मग काय लोक बोलत ना, आपण जसं मेहमान आपण आलो की चला अखलाक भाई तुम्ही चला आपण चहा पिऊ, की अखलाक भाई चला नाश्ता करू, ते जुनैद भाई मला बोलतात. मी त्या टायमात सर सैयद अहमद खान काय करत, त्यांना कोण चहाची ऑफर द्यायचं ते म्हणजे ते चहाचे पैसे मना दे, म्हणा तू चहा नको बाजू, चहाचे पैसे मना दे, आणि असे पैसे जमा करून एक युनिव्हर्सिटी उभी केली. यस, हाच कन्सेप्ट आता समजवता. बाय मी अ कॉफी हा अमेरिकाची एक वेबसाईट आहे आणि ते वेबसाईटला काय असते, अमेरिकन लोक असे दिलवाले आहेत की ते त्यांना कोणाची म्युझिक, कोणाचा गाणा, कोणाचा व्हिडिओज, कोणाचे ट्रॅव्हल व्लॉग्स, अदर व्लॉग्स कंटेंट जे पसंत येतात ना, मग ते काय करतात की समोरवाल्यावर तो आपल्याला सांगायला मिळणार नाही, तो काय आपण काय. मग त्या वेबसाईटवर त्याची जी लिंक असते डिस्क्रिप्शनमध्ये जातात, त्याला $5 त्या वेबसाईटला ते डोनेट करतात त्याच्या नावाने बाय मी कॉफी, की समोरवाला काय काय बोलते, मला पसंत तू करतेस, तू मला हेल्प करना चाहतेस, सपोर्ट करना चाहतेस, ते कॉफीचे पैसे म्हणा दे. ते $5 कॉफी आहे ना, त्या साईटवरती जा, त्या अमाऊंट आज ती साईट थोडीशी काय अमाऊंट कापेल, हो बाकी ती क्रिएटरला देते, कारण क्रिएटरची ते अकाउंट असते, तिथे रजिस्टर्ड मेंबर असते. हा पण एक सोर्स ऑफ इन्कम आहे. बिलकुल. तर मला वाटते नक्कीच तुम्हाला आजचा हा कोकणी पॉडकास्ट जो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स काय आहेत, जिम्मेदारी काय आहे, सोर्स ऑफ इन्कम काय आहे, कंटेंट क्रिएटिंग काय आहे, त्यांनी कसं वरती यायचं आहे, तो मी यातला कोशिश केली की भरपूर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. आणि जे लोक आपण हमेशा हे करतात त्यांना वाटते की दुसऱ्याची लिखांची व्हिडिओ बघतात, ते व्हिडिओ बघून तुम्ही त्याचे व्ह्यूज किती ते बघा आणि किती त्याला पैसे मिळतील त्याचा तुम्हाला अंदाज होऊ शकते. आमचे पण व्ह्यूज बघा, कोकणी आपले जे आहेत त्यांना इतके 1000, 2000, 5000, 10,000 व्ह्यूजनी ते महिन्याचे $100 पण त्याला होत नाही, जितके त्यांचा खर्च असते, मेहनत असते. परत जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी माझी एक नसीहत असेल की तुम्ही जी पण काय पैसे कमवता ते उडवू नको, ते तुमच्यासाठी सेविंग करून त्याला प्रॉपर ह्यावर इन्व्हेस्ट करा हलाल तरीक्यावर, की जेणेकरून तुम्हाला एक सेकंड आणखी एक सोर्स ऑफ इन्कम येईल. इथे जर दुकान बंद झाला की तुमच्याजवळ सेकंडचे ऑप्शन असेल. आणि पार्ट टाईम आपलं काम करताना सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असा. इंडियाची मोठे मोठे क्रिएटर्सची बात सांगतो ज्यांचे 1000, 2000, 5000, 10,000 सबस्क्रायबर होते आणि मी 20,000 आता बोलतो 21च्या आसपास, पण ते लोक मिलियन्समध्ये, त्यांचे सबस्क्रायबर हे लाखोमध्ये व्ह्यूज आहेत
अल्हम्दुलिल्लाह त्या लोकांची मोप बेहतरीन लाईफ बनली आहे. पण ते लोकांनी पण मेहनत मोप केले आणि त्यांच्याजवळ सोर्सेस त्यांनी काय केले, सेकंड इन्कमचे पण केले आणि त्यांनी जॉब करता करता ते फिरत होते. मी बरीचशी लोकांची नावं घेईन जे जॉब करत संडे सुट्टी किंवा सॅटर्डे संडे सुट्टी असली त्या 2 सेट तयार करून एक व्लॉग 2-3 बनवत ब्रेकनी टाकत. मग केव्हा एखादी सुट्टी आणखी टाकायची, ब्रेक घेत परत ते असे ते ट्रॅव्हल करत आणि जेव्हा प्रॉपर त्यांचा इन्कम सुरू झाला, महिन्याला 1,50,000 रुपये यायला सुरू झाले, त्या टायमात त्यांनी जॉब सोडले. असं आहे. बरं जुनेद भाई, आणखी याचं काय क्वेश्चन? नाही, आता मला काही क्वेश्चन नाही. तुमचा मोप शुक्रिया की तुम्ही इतकी इन्फॉर्मेशन मला दिल्या. ॲक्च्युली आता तुम्ही जितकं चांगले आहो की बाय मी अ कॉफी आणि किती प्रकारची इन्कम असतं, आपण तर काय थँक्स बटन आणि जॉईन बटनपर्यंतच अजूनपर्यंत होते आहोत. तुमच्यापासून मला एक नवीन नॉलेज आज मिळला इन्शाल्लाह. आणि मी कोशिश करेन माझ्या चॅनलवरती सगळं ऑप्शन जे आहेत ते इनेबल करायचे. मोप शुक्रिया तुमचा. जी जजाकुल्ला. तर जुनेद भाई शुक्रिया की तुम्ही आज चॅनलचे मेजबान बनले आणि मी मेहमान बनला. आणि जी नॉलेजची जी आजपर्यंत एवढे वर्षात जी आपण जी घेतला आणि जी आपल्या क्रिएटर्स लोकांना जी पर्सनल ग्रुप कोकणी यूट्यूब क्रिएटर्स जे ग्रुप आहे त्याचा जे आपण सांगतो आज पब्लिकली आपण ती शेअर केला. तुमचा आणखीन काय क्वेश्चन असेल ह्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच विचारा क्वेश्चन. आम्ही तुम्हाला रिप्लायची पुरी कोशिश करू. पॉडकास्टच्या माध्यमाने असून द्या किंवा आमचे अदर एपिसोड जे व्लॉग्स ट्रॅव्हल व्लॉग्स असतात तुमच्या नावांचे क्वेश्चनचे आम्ही आन्सर नक्कीच देऊ. इंशाअल्लाह. बहुत बहुत शुक्रिया. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह. वालेकुम अस्सलाम.